रविवारी आम्ही आमच्या शेतात श्रावण उत्सव साजरा करतोय आणि या श्रावण उत्सवात आपण आपल्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या करणार आहोत. आपल्या सर्व स्त्रियांच्या मनातलं एक झुडूप आमच्या शेतामध्ये आहे, ते मी तुम्हाला दाखवते. जवळून दाखव. हे बघा, ही आहेत त्याची पानं आणि ही आहेत त्याची फळं. आणि आताशा तुमच्या लक्षात आलं असेल, ही आहे आपली सगळ्यांची आवडती मेहंदी. तर ही जी मेहंदी आहे ना, हिचं आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या सणावारांमध्ये हिला फार महत्त्व आहे. आणि मुख्यत्वे करून श्रावण महिन्यात स्त्रिया हातावर मेहंदी काढतात. तर या मेहंदीचे औषधी गुणधर्म देखील आहेत. त्वचा रोगांवर ही गुणकारी आहे. तसंच जर आपण तळहाताला आणि तळपायाला मेहंदी लावली तर आपल्या अंगातील उष्णता कमी होते. तसंच या मेहंदीचा सुगंध देखील खूप छान असतो. इट्स व्हेरी सूदिंग टू आवर नर्व्स. तर ही जी अशी गुणकारी मेहंदी आहे, आपल्या लहानपणी मेहंदी हातावर लावणे, मेहंदी भिजवणे हा आपल्यासाठी एक सोहळा असायचा. आपण मेहंदीची पानं गोळा करून आणायचो, पाट्यावर मेहंदी वाटायचो, त्याच्यामध्ये काथ आणि चुना मेहंदी रंगण्यासाठी आपण घालायचो आणि आणखी एक खूप स्पेशल इन्ग्रेडियंट आपण त्याच्यात घालायचो. तो आताशा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल मी कशाबद्दल बोलते. आणि मला अजूनही आठवलं की हसू येतं की तो शोधायसाठी आपण किती भिरभिर फिरायचो आणि तो गोळा करायचो आणि मेहंदीत घालायचो की छान रंगली पाहिजे म्हणून. आजकाल चिमण्याच तर दुर्मिळ झाल्या आहेत, दिसतच नाहीत चिमण्या. तर तो चिमण्यांचा स्पेशल इन्ग्रेडियंट तरी आपल्याला कुठून मिळणार आहे. पण ह्या सगळ्या आठवणी मात्र ह्या मेहंदीला बघून नक्की जाग्या होतात. तर अवश्य श्रावण उत्सवाला भेट द्या. जमल्यास तुमच्या मुलींना सोबत घेऊन या. आजच्या पिढीला, मुलींना म्हणा की मुलांना म्हणा, मेहंदी म्हणजे काय, रेडीमेड कोनच मिळतो ना दुकानात, तोच आणायचा आणि हातावर लावायची इतकंच माहिती आहे. आणि कुठले केमिकल्स घातलेले असतात माहीत नाही. लावल्याबरोबर इन्स्टंट त्याला इतका गडद रंग येतो, त्याचंही मला आश्चर्य वाटतं. आपल्या लहानपणी आपण किती सोपस्कार करायचो. ती कोरडी मेहंदी चोळून काढायचो, मग त्याला तिखडीचं तेल, नारळाचं तेल, त्याला 24 ते 48 तास पाणी लावायचं नाही, तेव्हा कुठे त्याला हळूहळू त्या मेहंदीला रंग चढायचा. तर ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत आपल्या, त्या आपण ताज्या करूया. आमच्या श्रावण उत्सवामध्ये अर्थातच आमच्या शेतात छान निसर्गरम्य वातावरणात शिवार फेरी, पारंपरिक पौष्टिक जेवणाचा बेत, आमच्या शेतातल्या रानभाज्यांची ओळख आणि त्याच्यासोबतच या आपल्या लहानपणीच्या मेहंदीच्या आठवणी देखील ताज्या करूया. आम्ही म्हणजे आम्ही आणि हे मेहंदीचं झुडूप देखील तुमच्या प्रतीक्षेत आहे. अवश्य भेट द्या. जागा मर्यादित आहेत आणि नोंदणी